साठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे. माझी तर ही भूमिका आहे साहेब. आता बघाशी मी आलो तेवढं सरपंच साहेबांनी सांगितलं की जनसुनावणी पण आपण या ठिकाणी होऊन द्यायची नाही, बरोबर का? माझी तर ही भूमिका आहे. 9 ऑगस्टला आपला आदिवासी दिन आहे, बरोबर ना? 9 ऑगस्टला साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी उपोषणाला बसायला मी तयार आहे. या आजादीच्या विरोधात आपल्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या मार्गदर्शनाखाली साहेब यांची सगळ्यांचे साहेब साथ असेल. आता मी लांडे साहेब तर या गोष्टीसाठी लढा देत होते, सगळेजण लढा देत होते. परंतु आपण सगळ्यांनी जर असं लढा उभा केला, जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. अनेक सहकारी तुमच्यासारखे आदिवासी बांधव त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं. परंतु या भावना फार तीव्रतेच आहे. आज जरी तीव्रता या सरकारला गेली नाही ना, अहो आज भारतामध्ये अनेक ठिकाणी अदानी घुसलाय आणि आपण पाहतो की तिथला स्थानिक माणूस हद्दपार झालाय. बरं, तुम्ही अदानी प्रकल्प तिथं देताय, अशा अनेक ठिकाणी मी पाहिले, परंतु तिथल्या स्थानिक माणसाचं काय याचा विचार मात्र सरकार करत नाही. आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी अदानीला त्या ठिकाणी आपण पाहतोय की काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत मध्यंतरी निवडणूक पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवा, परंतु राजसाहेब ठाकरेंचे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भाषण आहे अदानीच्या विरोधात. तुम्ही ते आवर्जून बघा. या अदानीने किती पोखरले आणि अदानी कधीपासून या ठिकाणी फणा काढून बसलाय. आपल्या काही 10 ते 15 वर्षापासून अदानी आपल्याला माहित झाला आणि अदानी हा संपूर्ण भारतावर त्यांनी 1 इंच त्या ठिकाणी सगळीकडे पोखरून ठेवलं. आणि आज जर जुन्नर तालुक्यात जर येत असेल तर माझा अदानी प्रकल्पाला खरं तर या माध्यमातून सांगलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जुन्नर तालुका आहे. इथे ही संघर्षाची भूमी आहे. आदरणीय राघोजी भांगरे साहेब असतील, बिरसा मुंडा साहेब असतील, राया ठाकर असेल, ही संघर्षाची भूमी आहे आणि आपल्या त्या गोष्टीची जाण आहे. आपण सगळे आदिवासी बांधव, आपण सगळेच या ठिकाणी एकत्र पद्धतीने लढा देऊ. मी तुमच्यातला एक घटक आहे, काय काळजी करू नका. तुमच्यासाठी लढा आपण सगळ्यांनी जण उभा करू, एवढीच माझी या माध्यमातून विनंती आहे. आणि 9 ऑगस्टला जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या उपोषणाला सुरुवात होईल. त्याच्या अगोदर सगळे कलेक्टर असेल, तहसीलदार साहेब असेल, यांना सगळा पत्र व्यवहार होईल. परंतु आपल्याला काही जरी झालं, उद्या पार आम्हाला त्याच्यात मरण जरी आलं, परंतु अदानी प्रकल्प आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही. हे आता 100% आम्ही विडा उचललाय. त्या विड्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी आहोत. आजपर्यंत आपल्या जुन्नर तालुक्याची संघर्षभूमी, छत्रपतींना आपल्यासारख्या मावळ्यांनी साथ दिली म्हणून स्वराज्य उभं राहिले. आपल्याला काही झालं तरी लढा उभा करायचा आहे आणि अदानीला काय झालं तरी येऊन द्यायचं नाही, कारण हद्दपारच करायचे. हा सगळ्यांनी खरं तर हा सगळ्यांनी विडा उचलावा. तुमची सगळ्यांची साथ आहे का? मला लांडे साहेब तुमची साथ आहे? हे असे मार्गदर्शक आपल्या मागे आहेत, त्या काळजी करू नका. हा तरुणांचा लढा आहे, आपण सगळ्यांनी उभा करू. आपले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक या महिला भगिनी, लांडे साहेब तुम्ही साक्षीला आहे. आज हा अदानी सगळं पाणी घेऊन तर पळून जाणार आहे. हे आपल्या महिला उन्हाळ्यात काय परिस्थिती व्हायची, हांडे घेऊन पळतात. याचा कधी विचार केलाय का तुम्ही? मध्यंतर मी ते हिरडी गावाला आलो होतो लाईट दिल्या का आदिवासी कुटुंबाला, काय परिस्थिती. म्हणजे आज ही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे गांभीर्याने की आमचा आदिवासी बांधव आज कसा जगतो. माझी भूमिका तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल तळमळीच आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. आम्हाला जरी थोडा उशीर गेला झाला, आज रस्त्याचं आपण पाहतोय किती मोठी अडचणी इथे येचपर्यंत. म्हणजे काय नेमकं लक्ष आहे का नाही सरकारचं? इथं रस्त्याकडे धड लक्ष नाही. नेमकं मला कळत नाही की आदिवासी हा जो आपला भाग आहे हा नेमका जुन्नर तालुक्यात हे सरकार धरते का नाही, मला याचा मोठा प्रश्न आहे. इथे यायला पण मोठा प्रश्न आहे. रस्त्याने मला असं वाटतं ज्यावेळेस महिला भगिनीची आमच्या एखादी डिलिव्हरीची वेळ येत असेल, काय करायचं महिला भगिनीने? आमच्याकडे आता आली परिस्थिती, कारण रस्ता पण नाही आमच्याकडं आणि एखादी महिला डिलिव्हरी न्यायची तिथून आम्हाला 3 ते 5 किलोमीटर महिला आणावं लागते गाडवरच्या स्टॉपला आतापर्यंत. परिस्थिती आमची या सर्वसामान्य जनतेच्या साहेब भावना आहेत. या भावना कसं ओळखून घ्यायला पाहिजे. आरुषी गावचे गाव म्हणजे वस्ती त्यांची परिस्थिती सांगतात. तुम्ही 60,000 कोटीचे प्रोजेक्ट आज इथं आणता, जर तुम्ही 1 कोटीचा रस्ता देऊ शकत नाही आणि त्या परिस्थितीत त्यांची असेल. ताई तुमच्या भावना पाहून खरं तर मन व्यथित होते. सगळ्या माझ्या अनेक आदिवासी बांधव माझे मित्र आहेत, सगळ्यांनी फोनद्वारे पण कळवले. या सगळ्या भावना पाहून खरं मन व्यथित होते. तुम्ही काळजी करू नका. तुमचा एक भाऊ म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. आदरणीय सगळेच आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आजनावळे ग्रामस्थांचे, सगळ्या ग्रामपंचायतचे, या ठिकाणी ग्रामस्थांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.